आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिक्षकांची जी भरती सध्या राज्यामध्ये सुरू होणार आहे, तर त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण एक पत्र जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने किंवा शिक्षण आयुक्त मान्य सूरज मांढरे साहेबांचे सहीने हा पत्र जे आहे 28 जानेवारी 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. या पत्रामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे आहेत राज्यातील जिल्हा परिषदांचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जे शिक्षण अधिकारी असतात प्राथमिकचे यांना पाठवण्यात आलेलं आहे. सदर पत्रामध्ये मित्रांनो जे रेफरन्स देण्यात आलेला आहे तर ते शासनपत्र एक निर्गमित झालेलं आहे 25 जानेवारी 2024चा म्हणजे मंत्रालयातून शिक्षण विभागातून हा पत्र जे आहे यांना आलेलं आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाला 25 जानेवारीला तर त्याला अनुसरून माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पद भरती करण्यासंदर्भात काही महत्त्वाचे आदेश या पत्राच्या अनुषंगाने दिलेले आहे. राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधीन शासन पत्र जे एक आलेलं आहे त्यामध्ये शासन निर्णय 19 जून 2013 अनुसार जे तरतूद आहे त्या जी.आर.मध्ये तर ते विचारात घेऊन सीओ यांनी जे आहे त्यांची मागणी केल्याप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याची जे आहे शासनाने 25 जानेवारीला एक पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवून त्या संदर्भातले आदेश दिलेले आहे. यानुसार पवित्र पोर्टलवर जे सेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून TIT परीक्षा 2022 यामध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो जे साधन व्यक्तीचा पद होता तर त्याला कुठेतरी आता इथे बाजूला त्याचा कारवाई ठेवण्यात आलेली आहे आणि जे सेमी इंग्रजीचे शाळा आहे त्याकरिता फक्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याचे शासनाने त्या जी.आर.नुसार सांगितलेले आणि तसं पत्र 25 जानेवारीला त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाला दिलेलं आहे. त्याला अनुसरून शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी त्यांनी हा पत्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे CEO आणि शिक्षणाधिकारी यांना पाठवलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे TIT परीक्षा झालेली आहे त्यानुसार त्यामध्ये मिळालेले गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण केलेले जे उमेदवार असतील तर त्यांच्यामधून शिफारस आता करण्यात येणार आहे. तथापि असे शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्याची जी आहे कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण जे आहेत आपले संभाजीनगरला तर त्यांच्या मार्फत जे आहे संस्थेकडून घेण्यात येणार आहे. या इंग्रजी भाषेची संबंधित जे काही परीक्षा असेल किंवा चाचणी असेल ते घेण्यात येणार आहे. सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य ज्ञान असमानकारक असल्यास आढळून आल्यास त्याची जी आहे सेवा समाप्त करण्याचे मित्रांनो तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी. म्हणजेच मित्रांनो आता जे शिक्षक इंग्रजी माध्यमातून इथे निवड होणार आहे तर त्यांना जे आहे छत्रपती संभाजीनगर इथे जे प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे त्यांच्यामार्फत एक इंग्रजी भाषेची संबंधित चाचणी घेण्यात येणार आहे. जर त्यामध्ये उमेदवार यांची जे समजा त्यांच्याकडे जे परीक्षा दिल्यानंतर त्यांची कौशल्य किंवा जे ज्ञान असेल तर ते त्यांना कमी वाटला किंवा असमाधानकारक वाटला असे आढळल्यास त्यांची सेवा त्यावेळी जे समाप्त करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो त्यांना साधन व्यक्ती इथे होता येणार नाही असे स्पष्ट त्यांचे यामध्ये म्हणणे आहे. 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांतील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित जे शासन धोरण आहे त्यानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेला 13/10/2023चा जे एक निर्णय शासनाने काढला होता त्यामध्ये 5 प्रकारचे त्यांनी इंग्रजीला कसे प्रकारे प्राधान्य द्यावे त्या संदर्भातले निकष ठरवून दिले होते. तर त्यामधील निर्देशनास अनुसरून जे काही त्यामध्ये निर्देश दिलेले असतील तर त्याला अनुसरून कारवाई करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शासनाने एक समिती गठीत करण्यात केलेली आहे. तशी समिती जे शिफारस देतील त्यानंतर त्याबाबतचा पुढील आवश्यक ते कारवाई करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो 13/10/2023चा जो जी.आर. आहे तो सध्या तरी इथे लागू होणार नाही कारण त्यामध्ये जे शासनाने साधन व्यक्ती रिसोर्स पर्सन म्हणून त्यांची जे काही त्यांनी निकष ठरवून दिले होते तर त्याला अनुसरून आता शासनाने इथे जे एक समिती गठीत केलेली आहे. जेव्हा हा समितीचा अहवाल येईल त्यानंतर त्याबाबतची पुढील कारवाई करणे शासन ते करणार आहेत अशी त्यांनी या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. आता सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय म्हणजे 19 जून 2013 मधील जे सेमी इंग्रजीसाठी जे काही पदे असतील व
13/10/2023 म्हणजेच मित्रांनो साधारण व्यक्तीचा हा जी-आर होता किंवा त्यामध्ये काही नव्याने तरतुदी होत्या. तर त्यामधील तरतुदीनुसार साधारण व्यक्तीसाठी असे दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधारण व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजी शिक्षक पदांची जी मागणी आहे ते नोंद करायची आहे. सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेले साधारण व्यक्तीच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात यावेस. म्हणजे मित्रांनो जे समिती शासनाने इथे गठीत केलेली आहे त्याचा फायनल जे काही अहवाल येईल त्यानंतर ते प्राप्त झालेले शिफारसी विचारात घेऊन शासन त्याची भविष्यामध्ये पुढे कारवाई करणार आहेत. म्हणजे साधारण व्यक्तीचे जे पदे आहेत जागा आहेत ते सध्या बाजूला ठेवण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्याला अनुसरून सूरज मांढरे साहेब जे शिक्षण आयुक्त आहे तर त्यांनी हा पत्र काढलेला आहे. आता जे 19 जून 2013चा जी-आर आहे सेमी इंग्रजी शाळांसाठी तर त्यामध्ये जे जागा संबंधित जिल्हा परिषदांना पाहिजे तर ते त्यांना देता येतील. मात्र जे 13/10/2023 मधील साधारण व्यक्तीसाठी जे जागा जर जिल्हा परिषदांनी यामध्ये मागणी केली असेल तर त्याला आता त्यांना कमी करावे लागणार आहेत. म्हणजेच मित्रांनो इंग्रजीची जागा इथे थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतात कारण साधारण व्यक्तीची जी मागणी आहे ते केवळ आता जी आहे कमी करायची आहे आणि सेमी इंग्रजी शाळांसाठी जे शिक्षक पाहिजे असेल तर त्याचीच मागणी त्यांना करावी लागणार आहे. शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक 30/1/2024 अखेर म्हणजेच मित्रांनो उद्याचा दिवस त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. अखेर पवित्र पोर्टलवर जे आहे जाहिरातीविषयक कारवाई पूर्ण करण्याचे जे आदेश आहे मान्य शिक्षण आयुक्त साहेबांची वतीने इथे सहीच्या वतीने त्यांनी देण्यात आलेला आहे. याची प्रत जी आहे संचालक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना देण्यात आलेली आहे. मंत्रालयामध्ये उपसचिव साहेबांना देण्यात आलेले आहे. शिक्षण संचालनालय यांना देखील हा पत्र पाठवलेला आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देखील हा पत्र मित्रांनो गेलेला आहे. तर आता मित्रांनो या पत्राचा जे इफेक्ट होणार आहे तर अशा प्रकारे होणार आहे. समजा एखाद्या जिल्हा परिषदांनी सपोज अकोला जिल्हा परिषदेने जर यामध्ये सेमी इंग्रजी शाळांसाठी शिक्षकांची मागणी केली असेल आणि त्यासोबतच त्यांनी साधारण व्यक्तीसाठी देखील मागणी केली असेल तर त्यांना हा जो साधारण व्यक्तीचा पद आहे इथे त्यांना ते काढून घ्यावं लागणार आहे जाहिरातीमधून आणि सेमी इंग्रजी शाळांसाठी जे पद त्यांनी मागणी केलं असेल तर तो त्यांना जशास तसा ठेवायचा आहे. कारण सेमी इंग्रजी जे शाळा असतील तर त्यासाठी जी मागणी केलेली जी-आरनुसार पदे असतील तर ते द्यायची आहे. मात्र साधारण व्यक्तीचे पदे इथे कमी करण्याचे किंवा त्या जागा बाजूला ठेवण्याचे सध्या आदेश शासनाने दिले आहेत. त्याला अनुसरून जे हा पत्र मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी काढलेला आहे. उद्याचा दिनांक मित्रांनो उद्यापर्यंत जे आहे हा त्यांना दिनांक देण्यात आलेला आहे 30 जानेवारी 2024चा. तोपर्यंत त्यांना जे काही हे बारीक त्यांच्यामध्ये बदल आहे जाहिरातीमध्ये ते करावे लागणार आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे कालच ऑर्डर इश्यू झालेले आहे. त्याला अनुसरून जे कारवाई जिल्हा परिषदांना 30 जानेवारी 2024 पर्यंत करायची आहे. त्यानंतरच मित्रांनो हे जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात कारण ही कारवाई सुरू असताना जाहिराती प्रसिद्ध केले जाऊ शकत नाही. त्यामुळे 30 जानेवारी 2024 पर्यंत म्हणजे उद्याचा दिवस त्यांना जे हे कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतरच मित्रांनो सर्व जाहिराती जे असतील ते प्रसिद्ध करता येतील.